आता बातमी आहे देहूतून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 340वा पालखी प्रस्थान सोहळा मोठ्या भक्ती भावात देहू नगरीमध्ये संपन्न होतोय आणि तुकोबारायांची पालखी दुपारी 2च्या सुमारास प्रस्थान होणार आहे। ही पालखी प्रस्थान ठेवेल। या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लाखोंच्या संख्येनं टाळ मृदुंगाच्या गजरात तल्लीन झालेले वारकरी बांधव देहू नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सूरज कसबे आपल्या सोबत आहेत। सूरज, साधारण वारकऱ्यांची संख्या आता मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळत असेल, पूर्ण देहू नगरीमध्ये मांदियाळी पाहायला मिळत असेल। प्रज्ञात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 340वा पालखी प्रस्थान सोहळा आज देहू नगरीमध्ये पार पडतोय। पहाटेपासूनच लाखोंच्या संख्येने वारकरी बांधव या देहू नगरीमध्ये दाखल झालेत। पवित्र इंद्रायणी नदीमध्ये स्नान करून संत तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरामध्ये ते दर्शनासाठी जात आहेत। मी सध्या संत तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिराच्या जे महाद्वार आहे त्या महाद्वारामध्ये उभा आहे। पालखी प्रस्थान ठेवल्यानंतर याच मुख्य प्रवेशद्वारातून पालखी बाहेर निघाली, त्याची जय्यत तयारी सुरू आहे। मुख्य जे प्रवेशद्वार आहे ते फुलांनी आकर्षक असं सजवण्यात आले। या ठिकाणी आपण पाहिले तर रांगोळ्यांच्या पायघड्या सुद्धा घालण्यात आल्या। पलीकडच्या बाजूला आपण पाहिले तर मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आले। दर्शन बारीसाठी भक्त जे आहेत ते रांगेमध्ये उभं राहिल्याचं दृश्य सुद्धा पाहायला मिळतं। आपण मंदिरातली सुद्धा काही दृश्य आपल्या NDTV मराठीच्या प्रेक्षकांना दाखवू, कशा प्रकारे मंदिरामध्ये सुद्धा या पालखी प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली। मी माझ्या कॅमेरा पर्सन निकेतनला विनंती करतो की त्यांनी मंदिराच्या आतली दृश्य सुद्धा आपल्या NDTV मराठीच्या प्रेक्षकांसाठी दाखवावेत। आपण या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वारावरती आलो तर या ठिकाणी जो गाभाऱ्याचा जो मंदिराच्या आतला जो भाग आहे तो या ठिकाणी सफाई करण्याचं काम सुरू आहे। त्याचबरोबर हे जे आतली जे छोटी छोटी जी मंदिर आहेत त्या मंदिरांना सुद्धा पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी अशा प्रकारे फुलांची सजावट करण्यात। आपल्यासोबत काही संस्थांची मंडळी सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ कशा प्रकारे हा 340वा सोहळा होणार आहे, किती वाजता प्रस्थान असणार आहे आणि कोण कोण प्रमुख मंडळी या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत। आईसा सांडोनी सोहळा मी कापडे निराळा। यावर्षी जगद्गुरू तुकोबारायांचा 340वा पायी पालखी सोहळा ज्येष्ठ वद्य सप्तमी म्हणजे आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे। पहिला मुक्काम इनामदारवाडा येथे असणार आहे। आज प्रस्थान सोहळ्याची पूजा दुपारी 2:30 वाजता होणार आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या तसेच आमचे संस्थांचे अध्यक्ष, पालखी सोहळा प्रमुख विश्वस्त आणि आमचे मानाचे वारकरी यांच्या हस्ते पालखी सोहळा पूजन प्रस्थानचे पादुका पूजन संपन्न होणार आहे। आपण पाहिलं तर दुपारी 2:30च्या सुमारास मुख्य प्रस्थान सोहळा पार पाडणारे आज जी संत तुकाराम महाराजांची पालखी तुकाराम महाराजांच्या आजोळ असलेल्या इनामदार वाड्यामध्ये असणार आहे। त्याचबरोबर आपण पलीकडच्या बाजूला दृश्य पाहतो जे मुख्य मंदिर आहे, याच मंदिरातून संत तुकाराम महाराजांच्या चांदीच्या पालखीमधून पादुका या बाहेर येतील। दुपारी 2:30 वाजता हा मुख्य सोहळा पार पडणार। आपण पाहतो तर या ठिकाणी जे वारकरी बांधव आहेत ते मंदिरामध्ये दर्शनासाठी जाताना दिसतात। एकूणच भक्तिमय वातावरण या परिसरामध्ये एकूणच पाहायला मिळते। आपल्यासोबत काही वारकरी बांधव सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करू। काय सांगशील दादा, कुठून आलाय तू? एकंदरीत थेरगाववरून आलेलो आहे। आम्ही दरवर्षी वारीला येतो। दरवर्षीप्रमाणे आता इथं पालिकेचं प्रस्थान होणार आहे, त्यासाठी आम्ही जमलेलो आहे सगळे टाळकरी। नक्कीच आपण प्रज्ञा पाहिलं तर एकूणच भक्तिमय वातावरण संपूर्ण या मंदिर परिसरामध्ये पाहिलं तर आपण या ठिकाणी पाहतो संत तुकाराम महाराजांच्या वेशभूषेमध्ये सुद्धा काही वारकरी बांधव या ह्याच्यामध्ये दाखल आहेत। बाबा, काय सांगाल, कुठून आलात तुम्ही आज पालखी प्रस्थान सोहळ्यात? काय आनंद असतो वारीचा? आयुष्यात जर का मौज असेल तर खरी संपत्ती हीच आहे, आनंद। आणि हा आनंद संतांच्यातच आहे। संतांच्यातून जेवढा आनंद घेता येईल तेवढा दुसरा कुठल्याच ह्यात आनंद मिळत नाही। प्रपंचात सगळं दुःख आहे। बाबा, एक अभंग उद्या आपण पाहिलं तर या वारकरी बांधवांचं जे मन आहे ते आनंदाने भरून गेल्याचं पाहायला मिळतं। संपूर्ण हा मंदिर परिसरामध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय। नक्कीच सूरज, अतिशय वातावरण भारावलेलं आहे कारण वारकरी मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि वारकऱ्यांचा आनंद आज भरभरून वाहतोय कारण प्रस्थान होणार आहे आणि
अर्थातच तुकोबांच्या सोबतीनं सगळेजण पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहेत. खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सूरज.